ही अनोखी गाठ. भाग 32. लेखिका स्नेहलता गाडे. माया, मला काहीच येत नाही. मी मी चांगली बायको नाही. मला यांचा रुसवा काढायला जमत नाही. परीची सगळी मेहनत वाया गेली होती. तिच्या आयडिया काही आपल्या आरोही राणीला झेपल्या नाहीत, म्हणून आता मायाची मदत घ्यायची ठरवली. पण आता तिला काय माहीत, माया एक दुःखी आत्मा बनली होती. आरोही रडत होती तर तिला समजवण्याचा प्रयत्न न करता मायाने आपलाच सूर लावला. नाही नाही ग, तू बेस्ट आहे. मीच मूर्ख, बेअक्कल. साधा एक रंगीत कोंबडा पटवता नाही आला. किती टवटवीत दिसायचा म्हणून सांगू तुला. त्याचे ते रंगीत केस पाहिले की असं वाटायचं मोर माझ्यासमोर थुई 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 नाचत आहे. पण आता कोणाला नाचताना पाहू मी? माया मोठ्याने भोकाड पसरत बोलली. आता मात्र आरोही वैतागली होती. तिचं काय चाललं होतं आणि हिचं काय चाललं होतं. माया, आधी माझं ऐक. तुझा पोपट कुठे आहे हे मी तुला सांगते, पण त्याआधी मला सांग, तुझं आणि तुझ्या रंगीत पोपटाचं लग्न झालं? झालं. लग्न ऐकूनच इथं मायामधली लांडोर थुई थुई नाचू लागली. मध्येच आरोहीला थांबून इश्श म्हणून लाजू लागली. लगेच डोळ्यांसमोर तिचा रंगीत पोपट आला. किती दिवस झाले तो दिसला नव्हता. त्याला पाहायला डोळे आतुर झाले होते. त्याच्या आठवणीत रोज 4 चपात्या जास्त खाऊन आता ती पण वजनदार झाली होती. आधी माझं ऐक. ती लाजत होती, मध्येच हसत होती, म्हणून आरोही आता वैतागून बोलली. तशी माया आता शांत झाली. अगदी कानात तेल ओतून तिचा प्रॉब्लेम ऐकू लागली. अगं, तुमचं भांडण झालं आणि तो रुसला, तर तू काय करशील? आरोहीने विचारलं तशी माया हसायला लागली. म्हणजे तिचा प्रश्न किती बालिश होता असं वाटलं. लग्न झाल्यावर भांडणं मिटवणं अवघड नसतंच. हसू नको, बोल आधी. माया हसत होती म्हणून पुन्हा चिडली. मग ऐक मी काय बोलते. मायाने असं बोलून तिच्या अनुभवाचं नाही, पण तिने मिळवलेल्या पुस्तकी ज्ञान आणि आजूबाजूचं निरीक्षण यावरून मिळवले सगळं ज्ञानाचं भांडार आज तिच्या समोर खुलं केलं. ती बोलत होती, पण इथे आरोहीचा जीव घशात अडकला होता. मला जमेल ना? घाबरून आरोहीने आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवत विचारलं. तिची आयडिया ऐकूनच भीतीची लहर उठली होती. डर के आगे जीत है मेरी दोस्त, तुम आगे बढ़ो. हम दर्द भरे गाने सुनते हैं. जब दिल ही टूट गया हम जी के क्या करेंगे. बेसुऱ्या आवाजात जशी माया गायला लागली तसा आरोहीने फोन बंद करून टाकला. आधी तर डोळे बंद करून मोठे श्वास घेऊन स्वतःला नॉर्मल करू लागली. लगेच काहीतरी आठवलं म्हणून तिने तिचा वॉर्डरोब पाहिला. त्याने इथेही तिचे कपडे आधीच सेट करून ठेवले होते. तिला लागणारी प्रत्येक गोष्ट तिथे अवेलेबल होती. पण जास्त करून ती साडी घालत होती म्हणून तिने कधी इतर गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. थोडं नीट पाहिल्यावर तिला हवी असलेली गोष्ट भेटली तिला. तिला पाहूनच इथे तिचं हृदय टुनटुन उड्या मारू लागलं. तो बऱ्याच वेळानंतर घरी आला होता. रमा होती तिच्यासोबत. तिला काही हवं नको ते पाहायला. दादीसोबत पण ती पुन्हा गप्पा मारून आली होती. पण पुन्हा काही त्या दमयंती समोर गेली नाही. उगाच नसता ताप करणार नव्हती. जॉन, व्हेअर इज चार्ली? त्याला लवकर बोलवून घे. इथे गरज आहे त्याची. जेवढा माल कलेक्ट केला आहे तो घेऊन ताबडतोब निघ म्हणावं. बोलता बोलताच आत आला होता. आत आल्यावर तिच्यावर एक ओझरते नजर टाकली होती त्याने. बाल्कनीमध्ये झोपाळ्यावर बसून पाय पोटाशी घेऊन मॅगझिन वाचत होती. तो आला तरी जागेवरून उठली नव्हती की पाहिलं नव्हतं. त्याच्यासाठी हे नवल होतं. जाताना तर किती हट्ट करत होती आणि आता साधं पाहिलं पण नव्हतं. अजूनच राग आला त्याला. पायात असलेले बूट जरा जोरातच कोपऱ्यात भिरकावले. त्याच्या वागण्यात बसत नव्हतं हे, पण काय करणार. तिचं लक्ष जे वेधून घ्यायचं होतं. पण नाही, तिने पाहिलं नाही. कॉलवर बोलून झालं तसं अंगातला शर्ट काढून टाकला. फ्रेश व्हायचं होतं. आजचा दिवस संपला होता पण काम अजून बाकी होतं. एका विदेशी पार्टीसोबत खूप महत्वाची मीटिंग होती त्याची. त्यासाठी लवकर जेवण करून त्याला आरोहीची झोपण्याची वाट पाहायची होती. फ्रेश होऊन आला तोपर्यंत ती रमाने आणलेलं जेवण टेबलवर सेट करायला मदत करत होती. बसायची सवय नव्हती. त्यात इथे कोणाला काय बोलावं हे पण पंचायत. नुसतं लोळत पडणं कंटाळवाणं वाटत होतं. नजरेच्या कोपऱ्यातून पाहिलं होतं त्याला. अंगावर बाथरोब चढवून बाहेर आला होता. त्याच्या बॉडी वॉशचा सुगंध
पूर्ण रूममध्ये दरवळत होता. तो आपले ओले केस पुसत तिलाच पाहत होता. खाली वाकल्याने त्याकडे असलेली तिची कंबर त्याला आव्हान देत होती. साडीचा पदर थोडा उडत असल्याने उघड दिसणारं पोट त्याला ये जवळ म्हणून खुणावत होतं. निमुळती मान, रमासोबत बोलताना होणारी ओठांची हालचाल, चेहऱ्यावर असणारं गोड हसू, सगळंच त्याला वेड लावत होतं. तरी सावरत होता स्वतःला. वेळ देत होता तिला. ती काहीतरी करेल अशी आशा अजूनही होती मनात. जेवणही अगदी शांततेत झालं होतं. त्याला काय हवं नको ते पाहत होती. तुला नाजुकाची आठवण येते का? त्याने अचानक प्रश्न केला. तिचा पडलेला चेहरा पाहून त्यालाच वाईट वाटत होतं. अहो, सासूला सरळ नाव घेऊन बोलत होता. अहो काय, कोणत्या अँगलने ती बाई नाजूक वाटते ग? नाव काय तर नाजुका. एक मुका घेतला तरी माणूस मरेल. कमाल आहे तुझ्या बापाची. इतक्या वर्ष गोड लढवत आहेत. जरा मस्करीच्या सुरात बोलला तो. त्यावर तिने फक्त त्याला बारीक डोळे करून पाहिलं. तिच्या आई आणि वडिलांच्या पर्सनल गोष्टीवर बोलत होता तो. काहीच वाटत नव्हतं त्याला. डोंट सी मी लाईक दॅट, अदरवाईज आय विल ईट यू. मला असं पाहू नको, नाहीतर खाऊन टाकेल तुला, असं बोलला होता तिला. तिने त्यावर फक्त डोळे फिरवले. तसा गालात हसला तो. ती शांतता त्याने भंग केली होती. हळूवार का होईना संवाद सुरू होता. जेवण करून तो नेहमीप्रमाणे शतपावली करायला गेला. तिला सोबत ये म्हणून बोलला होता, पण नाही, नकारच दिला तिने. एक अर्धा तासात तो रूममध्ये आला तर रूममध्ये अंधुक प्रकाश पसरला होता. रूम फ्रेशनरचा वास सगळीकडे दरवळत होता. काही फ्रेश फुलं जागोजागी वासमध्ये सजवली होती. अचानक वातावरण वेगळं वाटलं त्याला. त्याच्या त्या किंग साईज पांढऱ्या शुभ्र बेडवर आजूबाजूने पांढरे पडदे खाली सोडले होते. काहीतरी वेगळं वाटलं त्याला. घाईतच त्रिलोकने बेडकडे धाव घेतली. त्याला वाटलं ती असेल, पण नाही, ती त्याच्या नजरेस पडली नाही. अहो, एक नाजूक आणि मादक आवाज मागून आला तसा झटक्यात मागे वळला तो. आरोहीला पाहून आता श्वास घशात अडकला होता. सगळं जग विसरून तिलाच पाहत होता. बाथरूमच्या दारात एक हात दारावर आणि एक हात कमरेवर ठेवून त्यालाच पाहत होती. गुडघ्याच्या वर असलेली ब्लॅक रंगाची सिल्की नाईटी, केस कर्ल करून मोकळे सोडले होते. फक्त 2 नाजूक नॉटनी ती नाईटी अंगावर लटकत होती. नाजूक पाय क्रॉस मध्ये करून त्याला आपल्या नजरेने आव्हान देत होती. काहीतरी कर बोलला होता. तिने स्वतःहून किस केलं तरी त्याला आवडलं असतं, पण आपण न बोलण्याने ती असं काही करेल वाटलं नव्हतं. सुखद धक्का होता त्याच्यासाठी. अगदी अनोख्या अंदाजात ती त्यालाच पाहत त्याच्याजवळ येत होती. आतून स्वतःच घाबरली होती. तो पाहत होता पण जवळ येत नव्हता, म्हणून तिलाच काही कळत नव्हतं. दोन्ही हात खिशात टाकून जागेवर थांबून आपल्या डोळ्यांनी वरून खालपर्यंत तिला स्कॅन करणं सुरू होतं. गळ्याजवळ असलेला जाळीदार भाग आणि त्यातून दिसणारी तिची गोरी नितळ काया त्याला वेड लावत होती. नुकतीच अंघोळ केली असावी म्हणून की काय, तिच्या त्या मादक देहाचा सुगंध त्याला आपल्या आजूबाजूला जाणवत होता. ती जवळ आली आणि त्याचे हार्टबीट फास्ट झाले. अहो, आवडलं का? त्याच्या जवळ येत नजर झुकवत विचारलं तिने. म्हणजे त्याने आणलेले हे कपडे घातले तरी त्याला आनंद होईल असं वाटलं होतं. माया ओळखत होती तिला. हे लाजाळूचं झाड काही करणार नाही माहीत होतं, म्हणून अर्धवट माहिती दिली होती. तू फक्त तयार होऊन जा, त्यानेच खुश होतील म्हणून सांगितलं होतं. आपल्या मैत्रिणीला ओळखत होती आणि आपल्या जिजूला पण. पुढची धुरा ते सांभाळून घेतील याची खात्री होती. यू आर लुकिंग सो हॉट. तो तिच्या गालावर आपला उलटा हात फिरवत बोलला. तसा अंगावर काटाच आला तिच्या. आता घाबरून आवंढा गिळला होता तिने. पण असं करताना पण गळ्याजवळ हालचाल झाली, जे पाहून आता त्याचा संयम सुटला होता. तुम्हाला खरंच आवडलं ना? आता डोळ्यात चमक होती तिच्या. त्याचा राग कमी झाला म्हणून आनंद झाला होता. इतकंच उत्तर देत त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. ओके, मग आता मी झोपू? लगेच हसतच विचारलं तिने. तिचं काम झालं असं वाटलं तिला. झोप हा बाई, तू झोप, पण त्याने झोपू दिलं तर. वेडी ग माझी आरू. अगं बाई, आत्ता कुठे खरा खेळ सुरू होणार होता. तुझं काम झालं असं वाटलं असलं तरी आता त्याचं काम तो सुरू करणार होता.
आणि तू निघाली झोपायला. आता तुझी झोप तो कशी उडवतो ते बघ. त्याने तिच्या त्या वाक्यावर दोन्ही हात खेचून तिला आपल्या जवळ ओढलं. पाय आधीच उघडे होते, हाताला स्लीव्ह नव्हत्याच, गळा पण फक्त जाळीने झाकला होता. आता त्याच्या अशा जवळ येण्याने हुडहुडी भरली तिला. एसी मध्ये पण घाम फुटला होता. अहो, त्रिलोकने आपला चेहरा तिच्या मानेत घुसवून तिच्या अंगाचा सुगंध आपल्या श्वासात भरून घेऊ लागला. पण तिला गुदगुल्या होत होत्या, म्हणून आवाज दिला तिने. डोंट वेस्ट टाइम इन टॉकिंग. फील व्हॉट्स हॅपनिंग. अजिबात बोलण्यात वेळ वाया घालू नको. होत आहे ते एन्जॉय कर बोलत होता. आता या क्षणी तिच्या केबीसी मध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्रिलोकचे ओठ तिच्या मानेवरून गळ्यावर कॉलर बोनवरून फिरू लागले. तसे आपल्या हातांनी त्याच्या पाठीला विळखा घातला तिने. त्याचं असं वागणं नेहमीच आवडत होतं. कधीही खुलून बोलली नव्हती त्याला, पण त्याच्या जवळ येण्याने तिच्या हॅपी हॉर्मोन्समध्ये प्रचंड वाढ होत होती. त्याने तिचा चेहरा हलका वर केला, तेव्हाच त्याच्या नजरेला नजर भिडली तिची. आता त्याच्या डोळ्यात वेगळीच नशा दिसून येत होती. त्याची नजर तिच्या मिटलेल्या ओठांवर गेली. काही वेळापूर्वी याच ओठांना त्याच्या ओठांची तलप झाली होती. आताही आतुर जाणवले त्याला. त्याने अलगद आपला अंगठा त्यावर रब केला. तिने हळूच आपले डोळे मिटले. पुन्हा एकदा त्याला आपल्या देहावर अधिराज्य गाजवू देत होती. त्याला हवं ते करायला आमंत्रण देत तिने आपल्या ओठांना हळूच विलग केलं. तिच्या त्या गुलाबाच्या पाकळ्या उमलाव्या तशा उघडलेल्या त्या ओठांना त्याने लगेच आपल्या ओठांनी कैद केलं. त्या ओठांचा रस आपल्या ओठांनी पीत होता. सोबतच तिच्या देहाला आपल्या हातांनी पिंजून काढायचं काम करत होता. दोघांच्या शरीराच्या तापमानात आता बरीच वाढ झाली होती. त्या 2 नॉटवर असलेली ती नायटी त्याने हिसका देत सोडली. नॉट सुटली तशी ती नायटी लगेच खाली गळून पडली. आता फक्त 2 अंतर्वस्त्र घालून ती त्याच्या समोर होती. अंगातली नायटी गळून पडली तसं आरोहीचं हृदय प्रचंड जोरात धडकू लागलं. तिच्या ओठांना आपल्या ओठातून त्याने मोकळं केलं आणि तो देह आपल्या अनिमिष नजरेने पाहायला सुरुवात केली. नवीन काहीच नव्हतं, तरी तो देह वेड लावत होता. अगदी प्रत्येक वेळी तिने लाजून नजर खाली झुकवली आणि हात क्रॉसमध्ये केले. असं त्याच्या समोर उभं राहायचं म्हणजे मोठं दिव्य पार पडावं लागत होतं. डोंट लेट मी सी टू माय हार्ट्स कंटेंट. त्याचं मन भरेपर्यंत त्याला तिला पाहायचं होतं, म्हणून हात पण काढ म्हणत होता. पण नाही, आता हात काढून ती सरळ त्याला बिलगली. तशी वीज संचारली त्याच्या अंगात. आपल्या अंगातला शर्ट त्याने जोरात ओढून काढला. देहाला देह चिकटला होता. तिच्या पाठीवर त्याचे हात फिरू लागले. डोळे बंद करून आपल्या बाहुपाशात असलेल्या आपल्या राणीला तो अनुभवत होता. आरोही पण त्याच्या पाठीवर आपल्या नखांनी ओरबाडून काढत त्याला अजून जवळ घेत होती. शरीरातील सेक्स हार्मोन्स वाढले होते. त्रिलोकने तसंच तिला बेडवर आणलं. तिला खाली झोपवून तिला पाहत होता. मासोळीसारखी तळमळत होती ती त्याच्या स्पर्शासाठी. अहो, प्लीज लाईट बंद करा. आता त्या अंधुक प्रकाशाचाही त्रास वाटत होता. नो, आय वॉन्ट टू सी यू. झालं, तिला अजिबात जे होणार ते पाहायचं नव्हतं, पण ह्याला मात्र प्रत्येक गोष्ट पाहायची होती. तिचं अजिबात ऐकत नव्हता. तिने रागावून डोळेच बंद केले. पण नाही, त्याच्यासोबत तिनेही उघड्या डोळ्यांनी त्याचं प्रेम पाहावं असा हट्ट होता त्याचा. ओपन युअर आईज. तिच्या खोल गळ्यावर आपले दात रोवले त्याने. डोळे उघडे ठेवायला सांगत होता, पण नाही, तिला कसं शक्य होतं. अजूनही डोळे बंद करून पडून होती ती. त्याने पुन्हा तिच्या पोटावर आपले गरम ओठ टेकवले. हळूहळू खाली जात वर नजर करून तिलाच पाहत होता. तिला डोळे उघडायला भाग पाडणार होता तो. त्रिलोक होता तो. त्याच्यासाठी काहीच अशक्य नव्हतं. पुन्हा त्याने आपले ओठ पोटाच्या खाली रोवले आणि तिने खाडकन डोळेच उघडले. कामदेवता जणू त्याच्यावर प्रसन्न होती की काय, पण आपल्या त्या कलेने तो दरवेळी तिला अजूनच प्रसन्न करत होता. आता डोळे उघडून त्यालाच पाहत होती. तोही तिच्या डोळ्यात पाहत तिच्या सर्वांगाला आपल्या ओठांनी स्पर्श करत होता. मध्येच चावत होता. याबरोबर तिचे गोड उसासे ऐकून अजूनच उत्तेजित होत होता. अहो, करा ना आता. आता सहन होत नव्हतं. खेळत होता तो तिच्या देहासोबत. पण इतका हॉट नवरा सोबत असताना आणि त्यात कहर म्हणजे इतकं तिला उत्तेजित करून अजून किती तग धरणार होती ती. शेवटी त्याला तिच्यात प्रवेश करायला सांगत होती. यावेळी तिचा तो अधीर झालेला चेहरा पाहून तिची विनंती नाकारू शकला नाही तो. थोड्याच वेळात
त्याने तिच्यात प्रवेश केला आणि तिला सुखाच्या हिंदोळ्यावर झुलवू लागला. त्याच्या मिठीत तशीच झोप लागली तिला. थकली होती ती आणि तो सुखावला होता. तिने नेहमीच त्याच्यासाठी असंच खास करावं हेच वाटत होतं. आज त्याचा आत्मा पण सुखावला होता. आनंदी होता तो, म्हणून 4 दिवस त्याच्या आयुष्यातील अजून वाढले असे वाटले त्याला. तो त्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत होता. तिचा तो निरागस चेहरा पाहून मनाला वेगळाच आनंद होत होता. त्याच्या जगण्याचं कारण बनली होती ती. कोणाला दाखवत नसला तरी त्याच्या जिवंत असण्यासाठी तिचं त्याच्यासोबत असणं आता जास्त गरजेचं होतं. तिचाच विचार करत असताना त्याचा मोबाईल ब्लिंक झाला. वेळ झाली होती त्याच्या निघण्याची. मीटिंग टाळता येणार नव्हती. तिच्या कपाळावर किस करून हळूच त्याने तिला आपल्यापासून दूर केलं. खात्री होती आता सकाळपर्यंत ती काही डोळे उघडणार नाही. पुन्हा एकदा फ्रेश होऊन तो निघून गेला. डोअर लॉक केलं होतं. त्याच्या घरात, त्याच्या रूममध्ये ती सेफ होती. पण यावेळी त्याचे निष्कर्ष फोल ठरणार होते. असं काही घडणार होतं की त्याने कधी कल्पना पण केली नसेल. पण काय? काय मग मंडळी, आरोही आणि त्रिलोकचा हा क्यूट रोमांस पाहायला आवडेल ना? सांगा पटापट कॉमेंट्स करून. पुन्हा लवकरच भेटू नवीन भागासोबत. तोपर्यंत लाईक करून कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. एक छोटंसं फुलपाखरू आपल्या आई वडिलांपासून दुरावलं आहे. तिला पुन्हा आपल्या आई वडिलांकडे जायचे आहे आणि त्यासाठी तिची मदत करत आहेत गल्लू आणि नील. पण तिच्या या शोध मोहीममध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे कटक, त्या जंगलाचा महाकाय राक्षस. आता ते फुलपाखरू त्या कटकपासून वाचून शोधू शकेल का आपल्या आई वडिलांना? एका अवखळ फुलपाखराची गोष्ट आपल्या फ्लुरी अँड फ्रेंड्स चॅनलवर नक्की पहा. एक ॲनिमेटेड कार्टून. फ्लुरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.